दरम्यान बोगस दाखल्यांची पडताळणी केली जाणार असून दाखले देणारे आणि दाखले घेणारे यांच्यावरती आता कारवाई होणार असल्याचे म्हटलंय। तर ओबीसी आंदोलकांचा गैरसमज दूर केला जाईल असंही उदय सामंत यांनी सांगितलंय। जे काही दाखले दिलेले आहेत गेल्या 9 महिन्यामध्ये जे ओरिजिनल आहेत त्याबद्दल ओबीसी नेत्यांचं अजिबात दुमत नाही, त्यांचा आक्षेप नाही, ते काय कायद्याप्रमाणे आहे। जे दाखले तुम्ही चुकीच्या पद्धतीनं खाडाखोड करून परत नव्यानं लिहून तुम्ही दाखले सोडलेले आहेत, बोगस दाखले दिलेले आहेत, त्याची सत्यता पडताळली पाहिजे, त्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे। ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं बोगस दाखले काढलेले आहेत, दाखला देणारा आणि दाखला घेणारा गुन्हेगार आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। सरकारनं ती गोष्ट काल मान्य केली की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं दाखले काढलेले आहेत त्याची आम्ही सगळी पडताळणी करू आणि राज्याच्या समोर ठेवू। शिंदे साहेबांनी सकल मराठाला 10% आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं, टिकणार देतो म्हणून सांगितलं होतं, ते देखील देण्याची भूमिका घेतली। त्याचं देखील समर्थन देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली झालं। सगळ्यांनी एकमताने जो ठराव मांडला। परंतु हे करत असताना ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय किंवा गैरसमज झाला आहे, जो काल आम्हाला हाके साहेबांनी सांगितला, तो दूर करणं देखील शासनाची जबाबदारी आहे। आणि म्हणून कालची जी बैठक आहे ही ओबीसी बांधवांच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाची बैठक आहे। कुठेही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही शासनाची भूमिका आहे। परंतु हे करत असताना मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, अन्य सगळे समाज असतील, यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही, त्यांचं काही कमी होणार नाही, याची देखील भूमिका सरकारची आहे। आत्ताच जे बोलले की कालची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की 29 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांना बोलवून त्या बैठकीमध्ये चर्चा करून ही जे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हा तर ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी दिलेला विषय आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या विषयावर त्या दिवशीच्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतरच निर्णय होईल। त्यासाठी आम्ही आज विनंती करायला चाललो आहे की या सर्व उपोषणकर्त्यांनी त्या बैठकीत यावं आणि त्या बैठकीत चर्चा करावी, जेणेकरून ह्याला आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।